मनुष्य वस्तीपर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोहोचवण्याच्या उद्देशानं नागपूर महानगरपालिकेकरता 15व्या वित्त आयोगाअंतर्गत एकूण 113 नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरं मंजूर आहेत। एकूण 34 नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरं सुरू आहेत। 2 केंद्र लोकार्पणाकरता सज्ज आहेत। तर उत्तर नागपूरमधील 2 आयुष्यमान आरोग्य मंदिरं, ज्यामध्ये जोशीपुरा बिनाकी SRA उप्पलवाडी यांचं आज लोकार्पण करण्यात येत आहे। एक नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर हे 15,000 ते 20,000 लोकसंख्येला सेवा देणं अभिप्रेत आहे। या आरोग्य मंदिरांमध्ये प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक, उपचारात्मक, बाह्य रुग्णसेवा, गरोदर माता तपासणी, माता व बालकांचं लसीकरण, उच्च रक्तदाब व मधुमेह निदान आणि उपचार या सेवा पुरवल्या जातात। केंद्रामधील सर्व सेवा मोफत आहेत। नोंदणी शुल्क सुद्धा देय नाही। मनुष्यबळामध्ये वैद्यकीय अधिकारी, पुरुष आरोग्य सेवक, स्टाफ नर्स, परिचारिका व अटेंडंट यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे आरोग्य विभागाद्वारे औषधं पुरवण्यात येत असून HLL द्वारा रक्त तपासणी करण्यात येणार आहे। विकासाचा वेग आणि वाढत्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे देशातल्या सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये आता नागपूरचाही समावेश आहे। नागपूरकरांना नागरी सोयी सुविधा देण्यासाठी महानगरपालिका सज्ज असून विकासाच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत।